नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉर्न चीज बॉल्स ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर पाहूया याची कृती काय असेल आणि साहित्य काय लागेल। सगळ्यात अगोदर इथे स्वीट कॉर्न घेतलेला आहे 1 कप, त्यानंतर उकडलेला बटाटा, किसलेला चीज, कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि ब्रेड क्रम्स मी इथे घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण 1 ग्लास पाण्यामध्ये 1 कप स्वीट कॉर्न 2 ते 3 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचे आहेत। स्वीट कॉर्न बॉईल झाल्यानंतर त्यातील पाणी सेपरेट करून 5 मिनिटांसाठी ते थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर चॉपरच्या साहाय्याने ते बारीक करून घ्यायचे आहेत। स्वीट कॉर्न बारीक करण्यासाठी चॉपर ऐवजी मिक्सरचा वापर देखील करू शकता। आता चॉप केलेले स्वीट कॉर्न एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यामध्ये 2 टेबलस्पून स्वीट कॉर्न ऍड करायचे आहेत। त्यानंतर अर्धा कप चिरलेला कांदा, पाव कप बारीक चिरलेला शिमला मिरची, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा कप किसलेला चीज, त्यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे आपण मॅश करून घालणार आहोत। नंतर यामध्ये आपण मसाले ऍड करून घेऊया। सर्वप्रथम इथे हाफ टेबलस्पून चिली फ्लेक्स ऍड करणार आहोत। त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये तुम्ही मिक्स हर्ब्सचा देखील वापर करू शकता। मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये 1.5 कप ब्रेड क्रम्स आपण घालणार आहोत। बाइंडिंग साठी मी इथे ब्रेड क्रम्स संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर मिश्रणाचे मीडियम साइजचे बॉल्स आपण इथे बनवून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रणाचे बॉल्स आपण रेडी करून घेणार आहोत। आता एका साइडला तेल गरम करत ठेवायचं आहे। आता आपण चीज बॉल्स रेडी करून घेऊया। चीज बॉलला सगळ्यात अगोदर आपण ब्रेड क्रम्स मध्ये डीप करून एका साइडला ठेवणार आहोत।
सगळे चीज बॉल्स ब्रेड क्रम्सने कोट झाल्यानंतर आपण एक एक चीज बॉल लिक्विड डिपमध्ये डिप करून पुन्हा एकदा ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे संपूर्ण चीज बॉल्स आपण इथे रेडी करून घेऊया। आता सगळे चीज बॉल्स रेडी झालेले आहेत। आता आपण हे मीडियम फ्लेम वरती गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वरती चीज बॉल्स आपण गोल्डन फ्राय करून घेणार आहोत। स्वीट कॉर्न पासून बनलेले हे चीज बॉल्स आता रेडी झालेले आहेत। ते तुम्ही टोमॅटो केचप किंवा शेजवान चटणी सोबत एन्जॉय करू शकता। स्वीट कॉर्न चीज बॉल्सची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा आणि घरी नक्की ट्राय करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।